शिवसेना शाखा क्रमांक 99च्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित आपले सर्वांचे लाडके पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री माननीय श्री उद्धवजी ठाकरे, व्यासपीठावरील आमचे सर्व सहकारी, या विभागात ज्यांनी सुरुवातीला शिवसेनेचं नेतृत्व केलं आणि नगरसेवक म्हणून निवडून आले ते हरिश्चंद्र पाटीलजी, येथे उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे जुने नवे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, खार कोळीवाड्याची ही शाखा म्हणजे शिवसेनेचं एक वैभव आहे आणि गेले कित्येक वर्ष हे अतिशय या नाक्यावरती आपलं वैभव दिमागदार पद्धतीने उभं होतं. याची स्थापना आणि या शाखेचं उद्घाटन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आणि आज आपलं भाग्य आहे की बाळासाहेबांच्या नंतर ज्यांनी शिवसेना यशस्वीपणे सांभाळली ते त्यांचे सुपुत्र आणि आपले सगळ्यांचे लाडके नेते उद्धवजींच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन होते. या शाखेने शिवसेनेला भरपूर यश दिलंय. ही शाखा अशी शाखा आहे की ज्यांनी कधी शिवसेनेचा झेंडा महानगरपालिकेत कधी उतरू दिला नाही. या शाखेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कोळी समाजाने, या विभागातील जनतेने कितीही वाईट परिस्थिती असली तरी शिवसेनेची साथ कधी सोडली नाही. आणि म्हणून माझी इच्छा होती की साहेबांनी या शाखेच्या उद्घाटनाला यावं. ज्यावेळेला मी होळीच्या उत्सवासाठी आलो होतो त्यावेळेला चिंतामणीने सांगितलं आणि सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं की शाखा आता खूप खाली गेली आहे, जीर्णावस्थेत गेली आहे, हिचं लगेच नूतनीकरण झालं पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी काही शिवसेना पक्षाने जी काही ताकद दिली आहे त्या ताकदीच्या आधारावरती एक भव्य शाखा आजपासून इथे पुन्हा एकदा लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेली आहे. आणि या शाखेचं उद्घाटन देखील साहेबांच्या हस्ते झालंय की जे वैभव आपण इतके दिवस सांभाळून ठेवलं, अजून पुढची 100 वर्ष ही शाखा इथे दिमागदार पद्धतीने उभी राहील असा मला विश्वास वाटतो. आणि या शाखेतना या गोरगरीब जनतेला सदैव न्याय मिळालाय. मला नेहमीच आठवतंय की ज्यावेळेला मुंबई महानगरपालिकेत महापौरांची जेव्हा निवड व्हायची आणि उद्धव साहेबांसमवेत महापौरांच्या ज्या वेळेला बैठका व्हायच्या त्यावेळेला कोळी समाजाचे प्रश्न हे नेहमी साहेबांनी प्राधान्याने घेतलेले आहेत. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या बाजूला असलेलं हे मार्केट जे आहे त्या मार्केटची दुरुस्ती साहेबांनी त्यावेळेला अतिशय प्राधान्याने, मला आजही आठवतंय की त्यावेळेच्या महापौराला, त्यावेळेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, त्यावेळेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना या सक्त सूचना दिल्या होत्या की ह्या सगळ्या मार्केटची दुरुस्ती आणि ह्याचं व्यवस्थापन नीट चाललं पाहिजे. आणि हे आपल्या बाजूलाच एक अतिशय भव्य चांगलं मार्केट हे साहेबांच्या त्यावेळेच्या प्रयत्नाने सुरू झालेलं आहे. असे असंख्य प्रश्न कोळी समाजाचे किंवा या विभागातील जनतेचे आहेत. साहेब त्याच्यावर बोलतीलच, पण मी साहेबांना एकच तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर एक शब्द देऊ इच्छितोय की जो विश्वास आपण आत्तापर्यंत आमच्यावरती दाखवलेला आहे, शिवसेनेवर दाखवलाय, हे नातं आपलं असंच ह्याच्या पुढे देखील कायम राहील. आणि या विभागातना शिवसेनेचा नगरसेवक पुन्हा एकदा महानगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी जाईल असा विश्वास मी साहेबांना आपल्या वतीने देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद परब साहेब.